श्री स्वामी समर्थ। श्रावण महिन्यात सुवासिनींनी या 6 गोष्टी नक्की करा, घर बनेल स्वर्ग। श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे। या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्येने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले। म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे। या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात, तसेच वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात अशी श्रद्धा आहे। श्रावण महिन्यात श्रावण सोमवार, मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यासारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात। असे म्हणतात की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी दररोज 6 गोष्टी केल्या तर देवी पार्वती त्या स्त्रियांवर खूप प्रसन्न होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते। 1. श्रावण महिन्यात महिलांनी दररोज स्नान करून भगवान शंकराला जल अर्पण करूनच पाणी व अन्न सेवन करावे। त्यांनी पंचामृत बेलपत्र अर्पण करावे आणि त्यानंतर शिवचालिसाचे पठण करावे। विवाहित महिलांसाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात। हिरव्या बांगड्या घालणाऱ्या महिलांवर भोले बाबा प्रसन्न होतात आणि त्यांना नेहमी भाग्यवान आणि त्यांच्या पतीला दीर्घायुष्य मिळावे असा आशीर्वाद देतात असा विश्वास आहे। याशिवाय विवाहित महिलांनी श्रावण महिन्यात मंगळसूत्र घालावे। तुमचे मंगळसूत्र कुठेही तुटणार नाही याची विशेष काळजी घ्या। 3. चुकूनही या रंगाचे कपडे घालू नका। तसे विवाहित महिलांनी कधीही काळे कपडे घालू नयेत, पण शक्य असल्यास श्रावण महिन्यात चुकूनही हे कपडे घालू नका। विवाहित महिलांसाठी काळे कपडे चांगले मानले जात नाहीत। विवाहित महिलांनी श्रावणामध्ये शक्यतो लाल, पिवळे आणि हिरव्या रंगाचे कपडे घालावेत। सर्व विवाहित महिलांनी आपली मांग नेहमी भरलेली राहील याची काळजी घ्यावी। विशेषतः श्रावण महिन्यात तुमची मांग चुकूनही रिकामी राहू नये आणि ती नेहमी सिंदुराने सजवावी। महिलांनी सिंदूर लावूनच पतीसमोर यावे। भोलेनाथ हे करणाऱ्या स्त्रियांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देतात। श्रावण महिन्यात विवाहित महिलांनी पायात जोडवी आणि पायघोळ घालणे आवश्यक आहे। असे मानले जाते की भोले बाबा आणि पार्वती स्वतःहून श्रावण महिन्यात पायल घालणाऱ्या महिलांच्या घरी जातात। इतकेच नाही तर अशा महिलांना देवी लक्ष्मीचे अवतार मानले जाते आणि अशा लोकांच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते। सर्व विवाहित महिलांनी श्रावण महिन्यात शृंगाराचे साहित्य दान करावे। जर तुम्ही कोणत्याही गरीब व्यक्तीला किंवा कोणत्याही विवाहित महिलेला हे दान केले तर तुमचे वैवाहिक जीवन नेहमीच सुरक्षित राहील आणि तुमच्या घरात सदैव आनंद राहील, कुटुंबात सुख समृद्धी नांदेल आणि भोले बाबा तुमच्यावर आनंदी राहोत आणि तुम्हाला सुख समृद्धी लाभो। 7. श्रावण महिन्यात विवाहित महिलांनी कधीही रागवू नये किंवा कोणाशीही मोठ्याने बोलू नये। कुटुंबातील कोणाशीही वाद घालणे टाळावे। जरी तुम्हाला एखाद्याबद्दल वाईट वाटत असेल किंवा त्याचा राग आला असेल तर त्यावेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने तुमचा राग शांत होईल। असे केल्याने तुमच्या घरात कोणताही त्रास होणार नाही। 8. श्रावण महिन्यात सर्व विवाहित महिलांनी हाताला मेहंदी लावावी। विवाहित महिलांसाठी हातावर हिरवी मेहंदी लावणे खूप शुभ मानले जाते आणि असे केल्याने त्यांना पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो। 16 अलंकार हे विवाहित स्त्रियांचे दागिने मानले जातात। विवाहित महिलांनी श्रावण महिन्यात 16 शृंगार करावा। याशिवाय पार्वतीला शृंगाराचे सर्व सामान अर्पण करावे। याने माता पार्वती आनंदी होते आणि तुम्हाला
शाश्वत सौभाग्याचा आशीर्वाद देतात. श्रावण महिन्यात विवाहित महिलांनी प्रत्येक सोमवारी भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी आणि सुखासाठी प्रार्थना करावी. भगवान शिव आणि माता पार्वती थोड्या पूजेनंतरही त्यांच्या भक्तावर प्रसन्न होतात आणि त्यांना नेहमी आनंदी समृद्ध राहण्याचा आशीर्वाद देतात. दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा. त्यानंतरच काहीतरी खा. संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. महिलांबरोबरच पुरुषही हे व्रत पाळू शकतात. 108 बेलपत्राने भगवान शंकराची पूजा करा. भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण करताना ओम सांब सदा शिवाय नमः चा सतत जप करावा. यामुळे मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सतत यश मिळेल. श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे, तसेच दान करावे. त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते. श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते. मेहंदी हे हनीमूनचे लक्षण आहे, म्हणून या महिन्यात एकदा आपण मेहंदी लावली पाहिजे. हरियाली तीजला मेहंदीचे विशेष महत्त्व आहे. महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात, कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात. श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे. महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात. त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे. यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो. श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावेत. हा महिना आनंदाचा महिना आहे. महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे. जर राग आला तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यामुळे तुमचा राग शांत होईल. श्रावण महिन्यात घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करणे खूप शुभ मानले जाते. मात्र शिवलिंगाची प्रतिष्ठापना करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी. घराच्या उत्तर पूर्व दिशेला शिवलिंगाची स्थापना करणे शुभ असते. असे मानले जाते की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. श्रावणामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक चिन्ह बनवा. या महिन्यात दररोज शिव मंदिराला भेट द्या. शिवलिंगावर बेलपत्र आणि जल अर्पण करा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात. वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी पती किंवा पत्नीने श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करावी आणि शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा. असे मानले जाते की असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. 20. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जलाभिषेक करते. हे सगळं विधिवत केल्यास अत्यंत शुभ लाभ मिळतो. इच्छापूर्तीसाठी पाण्याबरोबरच दूध, दही, तूप, उसाचा रस, मध, गंगाजल, आमरस, साखर इत्यादींनी शिवाचा अभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेनं शिवशंकराची पूजा केली तर त्यांची मनोकामना नक्कीच पूर्ण होते. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि